शिरपूर येथे आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण पंडित श्री प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथा 1 डिसेंबर पासून सुरू होणार असल्याने काल दिनांक 29 रोजी शिरपूर शहरात भव्य अशी श्री शिवमहापुराण कथा ग्रंथ कळश व त्रिशूल यात्रा हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सवात संपन्न झाली असून शुक्रवार दिनांक 29 रोजी श्री शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी गुजरात येथून तर महाराष्ट्रातील जळगाव, बुलढाणा, मेहकर अशा अनेक भागातील शिवभक्तांनी शिवमहापुराण कथेच्या 2 दिवस आधीपासून कथास्थळी पंडालमध्ये उपस्थित झाले आहेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ शिरपूर आगारतर्फे शिवमहापुराण कथेसाठी विशेष जादा बसेस शिरपूर, धुळे, नाशिक, शिरपूर, अमळनेर, शिरपूर, चोपडा, जळगाव तर शिरपूर, शहादा या मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले असल्याबाबत स्थानक प्रमुख मनोज पाटील माहिती दिली असून काय म्हणाले शिरपूर स्थानक प्रमुख श्री शिवाय नमेस्तुभ्यम। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ शिरपूर आगार धुळे विभाग आपले सहर्ष स्वागत करीत आहेत। शिवभक्तांसाठी माननीय गीते साहेब, विभाग नियंत्रक धुळे, माननीय यंत्र अभियंता चालन श्री पंकज महाजन सर, विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे सर, माननीय आगार व्यवस्थापक श्री वासुदेव देवराज सर यांच्या मार्गदर्शनाखाली राप महामंडळाकडून बसेस ज्या स्थळावर बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। शिरपूर, धुळे, शिरपूर, नाशिक, शिरपूर, चोपडा, जळगाव, नंदुरबार, दोंडाईचा व स्थानिक रहिवाशांसाठी जे कथास्थळाला कथा ऐकण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठीही राप महामंडळाकडून एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून येणार आहेत। तसेच पार्किंग स्थळापासून ते सभा मंडपापर्यंत 20 रुपये आकारणी करून सरसकट आकाश गार्डन ते सभा मंडप, कळमसरा फाट्यापासून ते सभा मंडप व शिरपूर बस स्थानकापासून सभा मंडपापर्यंत बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। कुठल्याही भाविकांचं असं एकही गाव किंवा त्यांचा गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी एसटी महामंडळाकडून घेण्यात येणार आहे। याची सर्व भाविकांनी व प्रवाशांनी नोंद घ्यावी। शिवमहापुराण कथेचे संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी सातपुडा परिसर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।